नाही नाही, असं आहे की इतिहासाचं विकृतीकरण करणं हा एक अजेंडा आहे आणि त्या विकृतीकरणाच्या माध्यमातून भारताचा इतिहास बर्बाद करणं हे अनेकांनी केलेला प्रयत्न आहे आणि त्याला आम्ही कायम विरोध केला आहे. कोण काय बोललं याला मला त्या कोणाचं माझं नावही घ्यायचं नाही मला, पण इतिहासाचं थोडंसं तर ज्ञान असावं. महाराजांना अफजल खानाविरुद्ध रडताना महाराजांना च्या हातात जी वाघनकं होती कोणी बनवून दिली होती? त्या माणसाचं नाव होतं रुस्तमे जमाल. महाराजांबरोबर औरंगजेबाच्या दरबारात महाराज एकच विश्वासू माणसाला घेऊन गेले होते, कारण त्यांना माहिती आहे तिथे दगाफटका होणार, तिथे आपल्याला आपला साथीदार हा शूर असावा, आपल्या बरोबरीने मृत्यूला सामोरे जावं लागलं तरी सामोरे जाणारा असावा, म्हणून ते बरोबर कोणाला घेऊन गेले? मदारी मेहतर मुसलमान. आणि केळशीच्या जवळ एक याकूब बाबा नावाचे होते. महाराज नेहमी त्यांच्याकडे जायचे, काही कारण असतील. तो संत पुरुष होता, ते संत महात्मे होते असं. आणि महाराजांनी त्यांना 720 एकर जमीन दिली होती. ते मुसलमान होते. इतिहासाचं विकृतीकरण करून अख्खा देश महाराष्ट्र बर्बाद करायचा, आगी लावायच्या, हीच जर कामं आपल्याला करायची असतील तर इथे कशाला यायचं? गल्लोगल्ली फिरत फक्त दगड मारत बसायची. पण त्याच्यातनं आपण एक्सपोज होतो, आपली बुद्धी लोकांना कळते, आपली माहिती लोकांना कळते, आपल्याला काहीच माहीत नाही हे महाराष्ट्राला कळते. हे तर मी आता तोंडात तुम्ही प्रश्न विचारला म्हणून ही 3 नावं घेतली. तोफखाना प्रमुख कोण होता? त्यांचे बॉडीगार्ड कोण होते? त्यांचे अर्धे बॉडीगार्ड मुसलमान होते, त्यांचा वकील मुसलमान होता. अफजल खानाबरोबर जेव्हा चर्चा करायची वेळ आली तेव्हा अफजल खानाबरोबर चर्चा करायला कोण आलं होतं? कोण मुसलमान नव्हता आला. अफजल खानाबरोबर चर्चा करायला आलेल्याचं नाव होतं कृष्णा कुलकर्णी. आडनावावर तरी मला ते हिंदू दिसत आहेत, ते काय मुसलमान दिसत नाही आहेत. म्हणजे इतिहासाचं विकृतीकरण करत असताना हे सगळं वाचावं लागेल ना तुम्हाला, त्याच्यासाठी वाचन आवश्यक आहे. म्हणजे अफजल खानाची बाजू घेणारा कोण? कृष्णा केशव कुलकर्णी. औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांना घेऊन जाणारा कोण? मिर्झा राजे जयसिंग. कोण? हिंदूच ना. त्यामुळे ती लढाईच हिंदू मुसलमानांची नव्हती, ती राज्य प्रमुखांची लढाई होती. राज्य विस्तारासाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले ते राजे होते. आणि शिवाजी महाराज हे शूर का? तर एवढं बलाढ्य सैन्य औरंगजेबाचा असताना औरंगजेब नाही घुसू शकला. शेवटी त्याला मृत्यू पण महाराष्ट्रात पत्करावा लागला. प्रत्येकाला वाटतं की मृत्यूच्या वेळेस मी घरी जाईन, माझ्या घराजवळ जाऊन मरीन. अलेक्झांडर द ग्रेट हा विश्व जिंकायला निघालेला, पण सिकंदर को भी वापस जाना पडा मौत के डर से. औरंगजेब नाही जाऊ शकला, त्याला इथंच मरावं लागलं. ही महाराष्ट्राची भूमी, ही शौर्याची गाथा आहे. औरंगजेब अनेक लढाया लढला आपल्या संभाजी महाराजांविरुद्ध. त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये एकही लढाई जिंकू शकला नाही, एकही. काय तुम्ही काही सांगा, काही बोला, आहे तर ऐकून घ्यायचं. नाही, मला वाटतं तेढ नाही, ह्याच्यातनं महाराष्ट्र शिकेल, महाराष्ट्राला अधिकचं ज्ञान प्राप्त होईल. आज महाराष्ट्राला रुस्तमे जमाल कळेल, आता महाराष्ट्राला परत कृष्णा कुलकर्णी कळेल. कृष्णा कुलकर्णी मुसलमान होता का याची चौकशी आता लोक करतील. केळशीचे महाराज, केळशीचे संत बाबा याकूब बाबा करतील. मी कोणाला काय देणार नाही बाबा, मी एवढा महान नाही आहे. प्रत्येकाने आपापला अभ्यास, इथे जवळपास सगळी पुस्तकांची दुकानं आहेत, चर्चगेट बिर्चगेटला, तिथे सगळी पुस्तकं मिळतात, घेऊन या. वाटल्याच नाही तर माझ्या घरी या, माझ्या घरी सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत.
सातत्याने ही तेढ निर्माण करणारी वक्तव्य दिली जातात ही का? त्याला फूस दिली जाते, त्याला फूस दिली जाते. ह्याच्यातनं प्राप्त काय होणार आहे, तर ह्याच्यातनं महाराष्ट्राची हानी होणार आहे. जसं मी सांगितलं, हलाल हलाल हा अरेबिक शब्द आहे. या अरेबिक शब्दाचा अर्थ आहे सायंटिफिक आणि काय लॉफुल, म्हणजे वैज्ञानिक आणि कायदेशीर. तर वैज्ञानिक दृष्ट्या कायद्यानुसार चांगलं असलेलं मटण म्हणजे हलाल, असा त्याचा म्हणजे थोडक्यात अर्थ निघतो. मग ते चांगलं काय, तर त्याला अनेक बाजू आहेत. की ते ती इथली बरोबर मधली रस कापली जाते, तिला जेबलेल असं काहीतरी नस म्हणतात. ती नस कापल्यानंतर तिथनं रक्त बाहेर पडतं, ते डोक्यातनं पण खाली उतरतं आणि शरीरातनं पण बाहेर पडतं. आणि आपण जर कधी बकरा कापलेला बघितला असेल तर आपण बघा, तो असा रक्त असा बाहेर फेकत असतो. आणि तुम्ही कधी चौकस असाल, चौकस, तर मटणाच्या दुकानात जाऊन बघा, साफ केलेल्या बकऱ्याच्या मटणामध्ये तुम्हाला एकही रक्ताचा बिंदू दिसत नाही. रक्तामध्ये व्हायरस असू शकतो, बॅक्टेरिया असू शकतात, विषाणू असू, वेगवेगळं काय काय असू शकतं. रक्त साफ केल्यावर ते मटण स्वच्छ होतं. आणि म्हणून ते हलाल पद्धतीने का, त्याचं कारण हे आहे. आणि जगामध्ये तुम्ही कुठल्या एअरक्राफ्टमध्ये बसा, तुम्हाला पहिल्यांदा विचारतात विच मटन यू विल हॅव, कोशर और हलाल. कोशर म्हणजे जे इस्रायल ज्यूज खातात त्याला कोशर म्हणतात, आणि जे बाकीचे जगामध्ये सगळी लोक खातात त्याला हलाल म्हणतात. तर हे जर माहीत नसेल तर त्याला आपण काय करावं. हिंदीत कोण ऐकणार आहे. नितेश राणे का एक बयान आया है जिसमें वो कह रहे हैं कि शिवाजी महाराज के सैन्य बल में या उनके सेना में कहीं मुझे कोई मुसलमान नहीं है. मुझे मालूम नहीं उनको कितनी मालूमात है, लेकिन जब वो औरंगजेब के दरबार में गए थे तब उनके साथ एक ही आदमी उनके औरंगजेब के दरबार में गया था, उसका नाम था मदारी मेहतर. वो धर्म से मुसलमान था. लेकिन ये याद रखो कि इकलौता वो आदमी को शिवाजी महाराज बराबर लेके गए थे. इसका मतलब कितना भरोसा था शिवाजी महाराज का उसके ऊपर. जब अफजल खान से उनकी लड़ाई होने वाली थी, मुलाकात होने वाली थी, तब अफजल खान के ही कुछ लोगों ने जो मुसलमान थे उन्होंने जाके उनको बताया था कि तुम्हारे से गद्दारी हो सकती है, तुमसे खेल हो सकता है और तुमको मारने का प्लान अफजल खान करेगा. तब अफजल खान के आर्मी में एक जो जनरल थे उनका एक बेटा था जिसका नाम रुस्तम जमाल था. उस रुस्तम जमाल ने शिवाजी महाराज को शेर के नखून बना के दिए थे, वागनक जिसको बोलते हैं, वो भी मुसलमान था. शिवाजी महाराज एक संत को बहुत मानते थे. आज भी वो संत की ज़मीन किलसी रत्नागिरी में है, उसका नाम है याकूब बाबा, वो भी मुसलमान था. शिवाजी महाराज के जितने बॉडीगार्ड थे उसमें से 18 बॉडीगार्ड मुसलमान थे. लेकिन पढ़ोगे तो बढ़ोगे, तुम पढ़ोगे ही नहीं तो बढ़ोगे कैसे. तो आप जो बयान करते हैं उनको ये दाखले दीजिए और पूछिए कि ये कौन थे. ये जिस राजा से वो हारे, शिवाजी महाराज ने जिनसे तय कर लिया, वो पुरंदर की लड़ाई थी. उस पुरंदर की लड़ाई में मिर्ज़ा राजे जयसिंह जो शिवाजी महाराज के औरंगज़ेब के जनरल थे, सिपह सलार थे, उनके सामने उन्होंने एग्रीमेंट किया और कहा कि मैं आऊँगा. तो औरंगज़ेब के दरबार में लेके जाने वाला आदमी कौन था, हिंदू, मिर्ज़ा राजे जयसिंह, जिन्होंने पहली बार अफजल खान के सामने शिवाजी महाराज को मारने की कोशिश की. अफजल खान के मौत के बाद उसका नाम क्या था, कृष्णा कुलकर्णी. कौन था वो अफजल खान का वकील था. मुझे ये नहीं मालूम कि कृष्णा कुलकर्णी मुसलमान था क्या, मैं उसकी जात नहीं जानता हूँ. मैं सवाल पूछना चाहता हूँ, क्या इतिहास का विकृतीकरण करते करते आप इतिहास ही बदल दोगे. सरकार इतिहास के साथ छेड़छाड़ क्यों कर रही है, बार बार इस प्रकार के वक्तव्य क्यों दे रही है. सरकार को अब कहने जैसा कुछ नहीं है. सरकार सब बाजू से घेरी गई है, आपस में लड़ाई शुरू है. तो ये लड़ाई कहीं ना कहीं
लोगों को अनदेखा करने के लिए फिर औरंगजेब लाओ, फिर अफजल खान लाओ, फिर हलाल लाओ, फिर बकरा लाओ, फिर मुर्गी लाओ, बस यही खेल चालू है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.